अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आमच्या गावच्या मरगूबाईची आणि अंबाबाईच्या मंदिरातली यात्रा होती। आत्ताच मी जाऊन प्रसाद नैवेद्य दाखवून श्रीफळ अर्पण करून तिथून दर्शन घेऊन आलेले, त्यामुळे मी हा भंडारा लावलेला तसाच आहे। कारण देवावरून कुठल्याही आल्यानंतर लगेच आपण आपल्या अंगारा लावलेला असतो, भंडारा लावलेला असतो, तो काढायचा नसतो। एक तासभर तरी आपण आपल्या घरात आल्यानंतर तो भंडारा अंगारा ठेवायचा असतो, म्हणून मी तसाच ठेवलेला आहे। आणि मग म्हटलं आता चला व्हिडिओ करू आणि मग आपण फ्रेश होऊ आणि चहा घेऊ। तर बघा, आता श्रावण सोमवार सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होणार आहे। म्हणजे बघा किती आपण भाग्यशाली आहे, पहिलाच सोमवार आणि श्रावण महिना एकाच दिवशी आहे। त्यामुळं ह्या सोमवारपासून तुम्ही पशुपती व्रत करायला सुरू करायचं। पशुपती व्रताचा काय फायदा आहे, तो कसं करायचं, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय अगदी मनापासून प्रामाणिक आणि विश्वास ठेवून करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की 1001% मिळणार। मीही पशुपतिव्रतचं गेल्या वर्षी केलेलं, पण ह्या वर्षी थोडंसं मी मंगळवार आणि शुक्रवार जे आहेत तुळजाभवानीचे ते करणार असल्यामुळं ह्या वर्षी मी श्रावणात सोमवार करणार, म्हणजे उपवास करणार नेहमीचे, पण पशुपतिव्रत करणार नाही। पण गेल्या वर्षी मी पशुपतिव्रत केलेलं, त्याचा फायदा मला 100% झाला। जी इच्छा मला म्हणजे मी ज्या इच्छेसाठी केलेलं ते मला मिळालेलं आहे। तर बघा, पशुपती व्रत सोमवार कुठल्या, म्हणजे असं नाही की श्रावण महिन्यातच सुरू करायला पाहिजे, कुठल्याही महिन्याच्या सोमवारपासून पशुपती व्रत करू शकता। पण श्रावण सोमवारपासून म्हणजे श्रावण महिन्यातल्या सोमवारपासून केला तर त्याचं फळ तुम्हाला अजून चांगलं मिळेल। दुसरी गोष्ट, श्रावण महिन्यात 5 सोमवार आले, त्यामुळे 5 सोमवारी तुमचा श्रावणातलाही उपवास होईल आणि पशुपती व्रताचा सुद्धा तुम्हाला उपवास करता येईल। म्हणून सोमवारपासून श्रावणातल्या पशुपती व्रत करायला सुरू करा। पशुपती व्रत केल्यामुळे तुमच्या कुठल्याही कठीण अडचणी असू देत, तुमच्या मनात कुठलीही जबरदस्त कठीण इच्छा असू दे, अडचण असू दे, ते सगळं दूर होण्यासाठी खूप महत्त्वाचं पशुपती व्रत आहे। हे व्रत खूप फायदेशीर आणि खूप लवकर त्याचा आपल्याला फायदा होतो आणि त्याचा आपल्याला पशुपती व्रत केल्याचं आपल्याला फळ मिळतं। कारण देवांचे देव हे महादेव आणि महादेव भोलेनाथ हा भोळा शंकर आहे। भोळ्या शंकराला तुम्ही मनापासून त्याला एखादी गोष्ट दिला तर तो 1000 गोष्टी आपल्याला देत असतो। म्हणून पशुपती व्रत करत असताना देवांचा देव महादेवाची आपल्याला सेवा करायची। पशुपती व्रत हे कसं करायचं, त्याचे नियम काय, त्याचं साहित्य काय, हे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा साहित्य बघा। पशुपती व्रत करायला साहित्य काय लागतं बघा। बेल सोमवारी तोडायचा नाही, बेल आदल्या दिवशी तोडायचा। सोमवार तुम्ही उद्या करणार आहे, रविवारी तुम्ही बेल तोडून ठेवा, नसेल तर विकत मिळतो, विकत घेऊ शकता मंदिराच्या जवळ। कुंकू, अबीर, अष्टगंध, गुलाल, लाल चंदन, पिवळे चंदन, इबीर, त्यानंतर पांढऱ्या अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ न तुटलेले न फुटलेले अखंड तांदूळ, बेलपत्र, बेलफळ, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल, त्यानंतर शमीचे पान, गोकर्णाचे फूल, हे सगळं साहित्य तुम्हाला लागणार आहे। ह्यातलं ऑप्शनल काय, गोकर्णाचं फूल आणि शमीचं पान नसलं तरी चालेल, पण बेलपत्र, अखंड तांदूळ, धोत्र्याचं फळ हे 100% तुम्हाला पाहिजेच। हे आणि तांब्याचा तांब्या, हे सगळं साहित्य झालं। सोमवारी सकाळी तुम्ही लवकर उठायचं, आंघोळ स्वच्छ करायचं, पांढरं वस्त्र परिधान करायचं, घरातून एका बॉटलमध्ये मोठ्या पाणी घ्या, कारण ते पाणी तुम्ही तिथं गेल्यानंतर घरातलंच पाणी घेऊन जायचं, तिथलं पाणी घ्यायचं नाही। हे सगळं साहित्य तुम्ही घेऊन जायचं। त्यानंतर तुपाचा एक दिवा तो तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा
समजा कोणी जर तुम्ही जाण्यापूर्वी महादेवाच्या पिंडीची पूजा केली असेल, हे उपवास हा पशुपती व्रतचा उपवास आहे, हा मंदिरातच करायचा आहे, घरी करायचा नाही. हा उपवास ज्या पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात केलाय त्याच मंदिरात संध्याकाळी पूजा करायची आणि त्याच मंदिरात 5ही सोमवारी तुम्ही पूजा करायची. हा नियम आहे. हा नियम म्हणजे तुम्ही आता म्हणाल आम्ही ह्या पहिल्या सोमवारी ह्या गावात केली आहे, माहेरी केल्या, दुसऱ्या सोमवारपासून सासरी करू का, पहिल्या सोमवारी सासरी केल्या, दुसऱ्या सोमवारपासून माहेरी करू का? नाही. तुम्हाला नियम एक आहे की ज्या सोमवारी पहिल्या तुम्ही ज्या गावात ज्या मंदिरात ज्या महादेवाला पूजा केलाय त्याच मंदिरात त्याच महादेवाला त्याच ठिकाणी तुम्हाला 5 सोमवारी सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. सकाळी जायचं, महादेवाची कोणी पूजा केली असेल तर सगळं साहित्य त्याच्यावरचं बेलपत्र फुलं वगैरे जे कोणी घातलं असेल ते सगळं काढायचं, पिंड स्वच्छ पुसायची, कारण त्यामुळे तुमची सेवासुद्धा होईल. त्यानंतर तुम्ही जे बॉटलमधनं पाणी नेले ते तुम्ही तांब्यामध्ये ओतायचं. ते तुम्हाला पाणी पहिल्यांदा पिंडीवर घालायचं, त्यानंतर पंचामृत आणि दूध हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पंचामृत घालायचं, दूध घालायचं, तुमच्याकडे मध असेल तर मधही न्या, ऑप्शनल आहे पण मधही न्या, मध घालायचा. परत त्यानंतर ती पिंड पाण्याने स्वच्छ धुवायची आणि जे पाणी तुमचं त्या पिंडीवरून पडतं त्यातलं 1 वाटी पाणी तुम्ही घरी आणायचं. हे सगळं झालं. त्यानंतर तुम्ही त्या पिंडीवरती अष्टगंध, कुंकू, अबीर, गुलाल, लाल चंदन, पिवळे चंदन, इबीर हे सगळं लावायचं. एक म्हणजे पहिल्यांदा कुंकू लावायचं, इबीर लावायचं, अष्टगंध लावायचं, अबीर लावायचं, लाल चंदन लावायचं, पिवळं चंदन लावायचं. त्यानंतर अखंड तांदूळ त्या पिंडीवरती घालायचे, बेलपत्र, बेलफूल, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल. धोत्र्याचं फळ तर तुम्ही न्याच न्या, कारण धोत्र्याचं फळ तुम्ही महादेवाच्या पिंडीला जर घातलात तर त्याच्यासारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही. ते बेलपत्र, पान, धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे सगळं घालायचं, अखंड तांदूळ घालायचे. त्यानंतर तुम्ही तिथे दिवा जो नेलेला असतो तो मातीचा न्या, कणकेचा न्या, तुम्ही तुमच्या इच्छेनं. पण पहिल्या दिवशी जर तुम्ही कणकेचा नेला तर शेवटपर्यंत कणकेचा न्या, पहिल्या दिवशी मातीचा नेला तर शेवटपर्यंत मातीचा न्या. तिथं दिवा प्रज्वलित करायचा, महादेवाला डोकं टेकून तुम्ही नमस्कार करायचा, नमः शिवाय. स्त्रियांनी नमः शिवाय नमः शिवायचा जप करायचा, पुरुषांनी ओम नमः शिवाय. हे व्रत दादा, दीदी, ताई, काका, मावशी कोणीही, विधवा स्त्रिया कोणीही करू शकतं. ह्याला असं काही नाही, फक्त गर्भवती महिला, आजारी माणूस करायचं नाही, कारण त्यांना पेलायला पाहिजे उपवास. त्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास खायचा आहे, तिखट मीठ खायचं नाही, फलाहार करून हा उपवास करायचा आहे. त्यानंतर बघा तुमची ही पूजा झाली, तुम्ही जे पूजा म्हणजे सोमवार कशासाठी करणार आहे ते महादेवाला म्हणायचं उभं राहून, मी अमुक गोष्टीसाठी, मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी, मी माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी, मी माझ्या घरात व्यवसायवाढीसाठी, माझ्या मुलाच्या नोकरीसाठी, माझ्या पतीच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या जे काय तुमच्या मनात इच्छा आहे ती बोलायची. नमः शिवाय नमः शिवायचा 108 वेळा मंत्र म्हणायचा, जप करायचा. जर तुम्हाला ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्युमोक्षी मातृ हे जर येत असेल तर 108 वेळा म्हणा, नसेल तर नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय. स्त्रियांनी नमः शिवाय म्हणायचं, पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हणायचं, मंत्र म्हणायचा आणि घरी निघून यायचं. ज्या स्त्रियांची मासिक धर्म किंवा सुतक असेल तर तेवढे ते दिवस सोडून परत तुम्ही पुढचा सोमवार, समजा म्हणजे आज जर उद्या सोमवार आहे आणि आज तुम्हाला पिरियड आला किंवा तिसरा दिवस असेल तर तो सोमवार सोडायचा आणि पुढचा सोमवार तुम्ही पूजा करायची. तो सोमवार उपवास करायचा पण पूजा करायची नाही. पण पुढच्या सोमवारपासून परत पुढचे सोमवार धरायचे. म्हणजे समजा पहिला सोमवार झाला आणि दुसऱ्या सोमवारी अडचण आली तर तो उपवास करायचा पण तो पूजेत धरायचा नाही, परत 4 उपवास पूजा करायच्या. अशा पद्धतीनं तुम्ही हा सकाळचं. संध्याकाळी काय करायचं बघा,
संध्याकाळी सुद्धा अशाच पद्धतीनं अष्टगंध, अबीर, कुंकू, लाल चंदन, पिवळे चंदन, इबीर, बेलाची पानं, अखंड तांदूळ, पंचामृत, दूध आणि पाणी हे सगळं साहित्य घ्यायचं. त्याबरोबर संध्याकाळी कणकेचे 6 दिवे घ्यायचे. का तर कणीचे दिवा आपण घरात प्रत्येक आठवड्याला प्रत्येक सोमवारी तुम्हाला 6 दिवे मातीचे विकत आणावे लागतील. त्यापेक्षा तुम्ही कणकेचे 6 दिवे संध्याकाळी बनवायचे. सकाळी एक कणकेचा दिवा तुम्ही तिथे लावलेलाच असतो. संध्याकाळी 6 दिवे कणकेचे बनवायची. कणकीमध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची. त्यामुळं ते दिवे जे आहेत ते सात्विक आणि चांगले होतात. त्यानंतर तुम्ही त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आणि वाती घालायचे. हे 6 दिवे आणि गोडाचा प्रसाद, मग तुम्ही चुरमा करा किंवा शिरा करा किंवा गोड शेवया करा, हे तुम्ही करायचं गोड. आणि हे तुम्ही एका डब्यातून ह्या साहित्याबरोबर घेऊन मंदिरात जायचं. आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी 40 मिनिटं किंवा सूर्योदयानंतर 40 मिनिटं तुम्ही 40 मिनिटं आधी किंवा 40 मिनिटं नंतर जायचं मंदिरात जिथे सकाळी पूजा केली तिथे. आणि त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा सकाळसारखीच पूजा करायची. पाण्यानं अभिषेक घालायचा. त्यानंतर जी पूजा केलेली असते, श्रावणात भरपूर लोक मंदिरात आलेले असतात, त्यामुळे प्रत्येकजण बेल, फूल, फळ जे काय असतं ते घालत असतात ते सगळं काढायचं. पाण्यानं स्वच्छ पिंड धुवायची, पंचामृत घालायचं, दूध घालायचं, परत पाण्यानं पिंड धुवायची. त्यानंतर बेलपत्र, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल हे सगळं परत घालायचं. अखंड अक्षता घालायच्या. आणि त्यानंतर तुम्ही जे 6 दिवे नेलेले असतात त्यातले 5च दिवे तिथं प्रज्वलित करायचे. आणि 6वा दिवा तुम्ही तसाच घरी आणायचे. आणि ते नैवेद्य तुम्ही करून नेलेला आहे गोडाचा, त्यातले 3 भाग तिथे करायचे. त्यातले 2 भाग तुम्ही 2 वाट्यामध्ये किंवा द्रोणमध्ये ठेवायचे आणि 1 भाग तुम्ही घरी घेऊन यायचा. ते सगळं पूजा झाल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या आत घरात प्रवेश करता, त्या दरवाजाच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला तो दिवा प्रज्वलित करायचा आणि घरामध्ये प्रवेश करायचा. आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही जे काय तुमच्या घरामध्ये वरण, भात, भाजी, आमटी, चपाती काय जे असेल ते बनवता. फक्त कांदा लसूण ह्या दिवशी जेवणात वापरू नका. आणि उपवास सोडताना पहिल्यांदा तो मंदिरातून आणलेला प्रसाद खा. घरात सगळ्यांना तुम्ही तो प्रसाद द्या. आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा. दिवसभर तुम्ही नामस्मरण करायचं, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवायचं. आणि हे 5 सोमवार तुम्ही अशाच पद्धतीने करायचं. आणि 5व्या सोमवारी तुम्ही उद्यापन करत असताना सगळं जे आहे ते सगळं तुम्ही सकाळी संध्याकाळी जशी पूजा केल्या तशीच करायचं. फक्त संध्याकाळी त्या दिवशी भटजीला म्हणजे जे गुरुजी असतात ते त्यांना टॉवेल टोपी तुमच्या ऐपतीप्रमाणे 101, 51, 500 रुपये जे काय तुम्ही तो प्रसाद द्यायचा. 108 तांदूळ त्या पिंडीवरती नमः शिवाय म्हणत किंवा 108 बेलाची पानं नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करायची. आणि तुम्ही तिथून घरी यायचं. अशा 5 सोमवार पशुपती व्रत जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या कुठल्याही अडचणी असू द्यात, संकट असू द्यात, दुःख असू दे, काहीही काम असू दे, ते 100% तुमचं काम पूर्ण होणारच. हे सोमवार ज्यांना तुम्ही शेअर करतात त्यांना सुद्धा सांगा, शेजाऱ्यांना सांगा, लोकांना ज्या मित्र मैत्रिणी शेजारी आहेत त्यांना सांगा. त्यामुळे तुमच्या घरात कुणाच्या नाही कुणाच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील. कारण आपण कुणाचं नाही कुणाचं भलं करायसाठी आपल्याला हे करायचं आहे. नेहमी चांगलं चिंता, चांगले विचार करा, चांगलं दुसऱ्याचं उद्या असं करा, नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना शेअर करा. कारण कोणाला नाही कोणाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. कोणी ना कोणी एक उपवास केला तर त्याचं आयुष्य आनंदात जागेल. एका घरात 2, 3, 4 माणसांनी उपवास केला तर चालेल एका वेळी, पण प्रत्येकाचं साहित्य वेगळं ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.
माझ्या मुलीचं सुद्धा सीमंतिनी गरुड हे यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.